चा दिवस नक्कीच आपल्या भेटीला येईल. अजय आणि धनंजय जोडी मैदानामध्ये गेली. उसाटणे संघाची गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो अनुराग 3 षटकांचा आपण पाहतोय. हा सामना असेल P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी इथून मात्र जबाबदारी सोपवली अनुराग वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आता मात्र अनुरागच्या हातावरती. थोड्याच वेळात सामन्याला देखील सुरुवात होईल. कीच आमची जानताराजा टीम निघालेली आहे सीमारेषा लगेच. तुम्ही पाहू शकता त्यांना ऑन स्क्रीन. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होते सुरुवात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज आपण पाहतोय अनुराग. स्ट्राइक एंडला अजय भंडारे आणि ड्रॉ स्ट्राइक एंडला धनंजय. पहिला चेंडू थोडस फंबल आपण पाहतोय रनवे मध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या रनवे वरती सेट होत असताना गोलंदाज अनुराग. पहिला चेंडू आपण पाहतोय. लाईन खराब आहे पंचाने तेच दर्शवलंय आणि अव्वांतर धाव मिळेल आणि इथून मात्र अव्वांतर धावेने उसाटणे संघाचा श्री गणेश होत असताना धावफलकार 1 धाव जोडली जाईल. दोन्ही संघ आपण पाहतो आजच्या दिवसातून 2-2 सामने जिंकलेत आणि आता मात्र क्वालिफाय होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये लढत चालली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लाईन खराब आहे पंचांनी पुन्हा तेज दर्शवत असताना लागोपाठचा दुसरा चेंडू इथून मात्र खराब हाताळत असताना अनुराग गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी वरती थोडस दबाव त्याच्यावरती देखील असेल कारण दादा संघ आपण पाहतो मलंगड विभागातील उसाटण्या हा त्यांच्या समोर खेळत असताना अजयचा विचार केला तर दोन्ही सामन्यांमध्ये चांगली अशी कामगिरी त्यांनी केली आहे आणि या तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतो त्याला ती कामगिरी पुन्हा एकदा बजावायची त्या अनुषंगाने तो मैदानामध्ये उतरलाय. सफल झाला इथं मात्र बॅट शिकाडा आणि यष्टी रक्षकाने केली नाही चूक. पहिला धक्का उसाटणे संघाला. धावफलकार धाव 1. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनुराग याच्या माध्यमातून झाला मात्र लाईन खराब होती. तिसरा चेंडू देखील त्याने तोच टाकला मात्र यावेळी छेडखानी केली अजयने आणि आता त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय अनुरागच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अनिकेत ऑडिटर फलंदाज आपण पाहतो उसाटणे संघाचा. आता तो मात्र इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय मैदानामध्ये. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आपण पाहतोय. नक्कीच वाईट साठी केली जाते अनिकेतच्या माध्यमातून. पंच दर्शवतो की स्विच हिट खेळत असताना बॅट्समन लेफ्टी झाला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू पंच घोषित करतायत. 2 चेंडू फेकून झाले. धावफलकार धावा 2. तिसरा चेंडू स्ट्रायकिंगला पुन्हा अनिकेत. हा चेंडू आता लेग स्टंपच्या बाहेर पंच दर्शवतील. हा देखील चेंडू खराब असेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. खरं पाहायला गेलं तर अव्वांतर धावेने स्कोरबोर्ड सजत असताना उसाटणे संघाच्या मैदानामध्ये पाहतो अद्याप एकही धाव बॅटीने आली नाहीये. आपण पाहतो आता मात्र गोलंदाजाच्या शैलीवरती नक्कीच आक्षेप घेतला गेला आणि आता थर्ड अंपायर मैदानामध्ये जातील आमचे दत्ता कडव. सर जर कुठे असाल तर आपण प्लीज मैदानामध्ये ताबा घ्या. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेण्यात आलाय उसाटणे संघाकडून. नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेत डिकेया सर आता मैदानामध्ये गेले. सामन्याला देखील सुरुवात होईल. 2 चेंडू फेकले गेले. धावफलकार धावा 3. आपण पाहतोय 3 धावा अवंतर आल्यात. बॅटच्या सहाय्याने अद्याप एक धाव धावफलकावरती नाहीये. पुढील चेंडू शॉट ऑफ लेत होता त्याला मात्र ऑनसाइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल स्वीकारलाय आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल अनिकेतला. लागलाय दुसरा मोठा आदरा उसाटणे संघाला.
अनिकेत आणि अजय आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. नवीन फलंदाज इनाट नंबर 4 वरती मुकेश मैदानामध्ये तयार झालाय. चौथा चेंडू अनुरागचा हलक्या हाताने फ्लिक करायचं होतं, चेंडू पायावरती आदळलाय आणि इथून पंचांनी प्लम पकडलाय LBW च्या स्वरूपात. फलंदाज बाद, तिसरा आद्रा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे जकडलं अनुरागने या चेंडूवरती. मुकेशला पायावरती थेट मिडल ऑफ द स्टंप हा चेंडू अदळत होता आणि इथून परतावं लागतंय. LBW च्या स्वरूपात हा तिसरा आदरा उसाटणे संघाला इथून मात्र लागलाय. चार चेंडू फेकून झाले. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे. 3 गडी बाद झाले. नवीन फलंदाज सत्यवान आता मात्र मैदानामध्ये जाईल. उसाटणे संघाचा जर विचार केला मागच्या सामन्यामध्ये देखील आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय त्यांनी चांगली धावसंख्या उभ्या केली होती. हा चेंडू ऑन साइडला टर्न करायचा होता. चेंडू बॅटच्या संपर्काने या चेंडू सरळ जातोय. आपण पाहतो यष्टी रक्षक पंकजच्या हातामध्ये हा देखील चेंडू निर्धाव. वाईटच्या स्वरूपात धावा जरूर आला. अद्याप आपण पाहतोय बॅटच्या साहाय्याने एक देखील धाव आली नाही. शेवटचा चेंडू धावफलकावर धावा 3. टीम मीटिंग नको आहे, लगेच सामना चालू करा प्लीज. शेवटचा चेंडू आहे, जास्त वेळ घेऊ नका. आधीच आपण पाहतोय रात्रीचे 3 वाजले जवळजवळ. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येईल का? यस आलाय आणि स्वीकारलाय झेल. धक्का लागलाय. चौथा पहिला षटकाचा वाजवी खेळ समाप्त होत असताना आपण पाहतो उसाटणे संघ धावफलकावर धावा 3. गडी मात्र थँक्यू सो मच. पंकज आलाय गोलंदाजी मार्क वरती 3 या धावसंख्येवरती. चौथा आदर आपण पाहतो लागला गेलाय उसाटणे संघाला. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं गेलाय. अनुरागचं पंकज गोलंदाजी मार्क वर धनंजय आणि आता मात्र पाहतो आपण अनुज ही जोडी मैदानामध्ये. धनंजय जो आपण पाहतोय सलामीसाठी आला होता. अद्याप त्यांनी या 17 मध्ये एकही चेंडू फेस केला नाहीये. पंकजचा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू खोदून काढला. आपण पाहतोय ओव्हर बॉल रेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथून मिळेल ती फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. संत गतीने इथून मात्र सुरुवात केली जाते उसाटण्या संघाच्या माध्यमातून. कदाचित टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी स्वीकारली आणि आता तो निर्णय अंगलट येईल का? मात्र या उसाटणे संघामध्ये क्षमता आहे. अनुज हा चेंडू पायावरती आदळलाय. इथून मात्र आता मात्र रनआउटची एक रिस्की धाव कंप्लीट झाली आणि एक धाव मिळेल धावफलकावर. आता धाव जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती येत. धनंजय आणि अनुज ही जोडी मैदानामध्ये पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला ढकलत असताना. बडवळ बी संघ आपण पाहतो उसाटणे संघाला डॉमिनेटिंग गोलंदाजी करत असताना. धनंजय आणि अनुज आता मात्र स्ट्राईक एंडला धनंजय आलाय. पंकज चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट न्या. थोडस फंबल आपण पाहतो रनवर द्या. पंचांनी डेट चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज होईल आणि आपल्या गोलंदाजीला इथून मात्र पुन्हा सुरुवात करेल. पाच धावा आहेत. इथून धावा जमवाव्या लागतील. 30+ धावा उसाटण्या संघाला हव्या असतील.
फुलटॉस चेंडू इथून मात्र मिस केला पाठीमागे आपण पाहतो शॉटला लेगच्या क्षेत्ररक्षक बॅकअप आलाय मात्र पंचाने सांगितलं हा चेंडू खराब आहे अवंताच्या स्वरूपात. फलकार आता पाहायला गेलं तर एक धाव जोडली जाईल 6 धावा. या 6 धावांचा विचार केला तर बॅटच्या सहाय्याने फक्त यामध्ये 2 धावा आहेत उर्वरित 4 धावा इथून मात्र नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. इथून मात्र वेट हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर कॉल आहे का बॅट्समन कॉल आहे पंच? अंपायर कॉल आहे तर नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेत आमचे DK सर. आता मात्र इथं मात्र पहाडली केली जाईल. येस इट इज नो बॉल. आणि आता मात्र वेस्ट हाईटच्या वरती पंकजने हा चेंडू हाताळलाय आणि आता मात्र पुढील चेंडू धनंजय यांच्यासाठी असेल फ्री हिट. हा चेंडू होता अतिशय वेगवान होता ब्लॉक होलचा मारा इथून मात्र पाहायला गेलं पंकजच्या माध्यमातून आणि आता मात्र क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र काढलं या चेंडूवरती आणि कुठली धाव इथून मात्र मिळणार नाहीये. इथून मात्र फ्रीचा चेंडू वाया गेलाय खऱ्या अर्थाने उसाटणे संघासाठी. फलकार स्टील 6. हा चेंडू आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. सहा वरती 5 ही स्थिती आपण पाहायला भेटते. उसाडणे संघाची नवीन फलंदाज जितेश मैदानामध्ये गेलाय. जितेशने नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चौकार षटकार दाखवल्या होत्या. ती क्षमता पुन्हा एकदा त्याला इथून मात्र सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी बारकर पंकजला पाहतो 4 चेंडू फेकलेत अद्याप 2 धावा त्याने इथून मात्र खर्च केल्यात. ऑन साइडला टर्न केलाय बिग हिट मात्र क्षेत्ररक्षक इथे उपस्थित स्वीकारला झेल. धक्का क्रमांक 6 जितेच्या स्वरूपात. पूर्णपणे बॅकफुटला आपण आता उसाडणे संघाला पाहतोय. फलकार धावा 6 गडी बाद झाले. 6 या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला उज्ज्वल पहिल्याच चेंडू आपण पाहतो बॉडीवरती आदळला. एक चुरटी धाव घेण्याचा इथून मात्र मैदानामध्ये प्रयत्न चालू आहे आणि यशस्वीरित्या लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होत असताना आपण पाहतो आहे मैदानामध्ये उसाडणे संघाची खऱ्या अर्थाने इथून मात्र परिस्थिती आहे 7 धावा आणि 6 विकेट. आपण सामना चालू करा. 7 वरती 6 ही स्थिती मैदानामध्ये उसाडणे संघाची. स्लॉगवरचं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश पाटील. या राकेश पाटील नक्कीच आपण पाहतोय
काकडवाल संघासमोर नक्कीच चांगली अशी बॅटिंग केली आणि आपल्या संघाला तो विजय त्याने मिळवून दिला. त्याच्या जोरावरती आपण पाहतो तिसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना खऱ्या अर्थाने भडवळ बी प्लस हा संघ आपल्याला दिसतोय. स्ट्राईक एंडला उज्ज्वलचा जर उल्लेख केला तर त्यांनी देखील 20 धावांची इनिंग मागच्या मॅच मध्ये साकारली होती. त्याच धावा इथून मात्र नक्कीच चांगल्या ठरल्या होत्या उसाटणे संघाला. राकेश येतात मॅच ऑन. तिसरं षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला उज्ज्वल आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर निघाला हातवर वळण घेणारा चेंडू होता. कदाचित लेग ब्रेकचा वापर इथून मात्र राकेश पाटीलच्या माध्यमातून केला गेला आणि पहिला चेंडू इथून निर्धाव फेकत असताना 7 धावा आहेत. 30+ धावा कमीत कमी इथून मनवाव्या लागतील. पुढील चेंडू कट करायचा होता. कीपर बीट झालाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. मात्र बॅटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि दाफलकर आता धावा झाल्यात 8. संतान सावध गतीने इथून मात्र सुरुवात पहिल्याच षटकापासून केली गेली उसाटणे संघाच्या माध्यमातून. आता मात्र ती कदाचित अंगलट येईल का हे येणारे षटक येणारा पण पाहतोय मॅच सांगून जाईल. मात्र आता 2 चेंडू फेकून झाले. दाफलकर स्टील 8. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करायचं सफल झालं होतं. धाव घ्यायची उज्ज्वलला. इथून मात्र स्ट्राईक हवी आणि आता मात्र अनुजला इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. 8 या धावसंख्येवरती 7वा आदरा. उतरता कळा लागले खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल उसाटणे संघाला त्यांचा निर्णय कदाचित इथे मात्र फसला गेलाय पूर्णपणे. कारण 8 धावा दाफलकावरती 7 फलंदाज बाद झालेत. आता मात्र संघाचे तारणहार अनिल दादा मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला उज्ज्वल. 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. हा चेंडू सोडून दिला आणि मात्र टर्न झाल्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. थँक्यू डीजा. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उज्ज्वल हा चेंडू वाईड समजून सोडण्याच्या नक्कीच मनस्थिती होते ना. मात्र चेंडूने वळण घेतला आणि त्या चेंडूवरती तो शॉट खेळला गेला उज्ज्वलच्या माध्यमातून आणि आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये हा 1 बाउन्स स्वरूप चौकार मिळाला. दाफलकर आता धाव 12. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके घेणे गरजेचे असेल उसाटणे संघाला. पुन्हा एकदा शफल झाला. इथं मात्र प्लेड ऑन क्लीन बोल्ड फलंदाज बाद. 8वा आदरा. मैदानामध्ये डॉमिनेटिंग गोलंदाजी भडवल बी प्लस या संघाकडून झाली. हा आत्मविश्वास कदाचित पहिले 2 सामने जिंकल्यानंतर त्यांच्या नक्कीच मनामध्ये होता आणि तो आत्मविश्वास इथं 3ऱ्या सामन्यामध्ये देखील त्या सिद्ध करत असताना 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज अमर मैदानामध्ये दाखल झालाय. सातत्याने पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळत असतो उसाटणे संघाकडून अमर. आता मात्र त्याच्या वाट्याला फलंदाजी आली. या 17 शेवटचा चेंडू इथून मात्र त्याला खेळून काढायचा आहे. एखादा मोठा फटका त्याला इथं घ्यावा लागेल. हा चेंडू ऑन साइडला टर्न केला. बॅटिंगचा प्रॉपर टायमिंग. चेंडू झाला फरार. आपण पाहतो डीप
मिड विकेटला मिळतील धावा 6 आणि आता मात्र संघर्षाला शंखनाद करताना अमरच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होत असताना आपण पाहतो उसळणे संघाने लगावल्या धाव फलकावरती धावा 18 8 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता आमचे जांतराजा क्रीडा मंडळाचे प्लेयर्स ग्राउंडची पाहणी करताना. एक साइडला आहेत वैभव चतुरे, त्यांच्यासोबत वैभव राऊत, समोर आदित्य गायकवाड, समाधान खंबाले, सुधाकर राऊत. नैतिक एकीकडे नैतिक राऊत देखील आहेत. खूप रात्र झाले तरी पण घरी जायचं नाव घेत नाही येते. जागता पहारा देताना आमचा जांतराजा क्रीडा मंडळ कासगाव खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी देखील घेतलेली आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. भडवल बी विपक्ष नक्ष 11 उसाटणे आणि उसाटणे संघाने तब्बल 19 धावेचं लक्ष्य समोर उभे केलेले आहे. भडवल संघा समोर नक्कीच लक्ष्य छोटा आहे पण नक्कीच तितकीच मेहनत तितकीच प्राण प्रतिष्ठा लावतील उसाटणे संघ. खूप लांबचा प्रवास करून आलेले आहेत उसाटणे संघ आणि भडवल संघाचा विचार केला तर आज देखील चॅम्पियन शेलू इथे आणि बुथिवली येथील देखील चॅम्पियन संघ ठरलेला आहे. नक्कीच खूप इन फॉर्म संघ भडवल बी प्लस आपण पाहतोय आणि सलामीसाठी आलेले आहेत. नक्कीच उद्या वाकस येथे देखील दिसतील नाईट टुर्नामेंट. नक्कीच आमचा एक कासगाव संघ देखील तिथे दिसेल नाईट टुर्नामेंट मध्ये. आणि ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज समीर आणि नॉन स्ट्रायकर राकेश. पहिला षटक गोलंदाज अमर. बघूया पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. नक्कीच बाईच लेग बाईचा इशारा अंपायरचा आणि पहिलं धाव. एका धावेने श्री गणेशा भडवल संघाचा. नक्कीच सिंगल डबल जर घेतली तर ही मॅच जिंकू शकतात भडवल संघ. अठरा चेंडू मध्ये 19 टार्गेट. पहिला चेंडू आपण पाहतो अमर याचा लेगबाच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळेल. धावफलकाचा श्री गणेश झालाय भडवल बी प्लस संघाचा. पुढील चेंडू हा चेंडू ऑन साइडला टर्न केला. चेंडू झाला फरार. वाईडिश लॉंग ऑनला पंच आम्हाला सांगतात. मिळतील धावा 6 षटकार.
सो मच डीजा षटकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय अमरच्या विरोधात आणि आता मात्र इक्वेशन पाहतोय 16 चेंडू 12 धावांची गरज पहिल्या सत्रामध्ये डॉमिनेटिंग गोलंदाजी राहिली बडवळ बी संघाकडून आणि आता मात्र बॅटिंग देखील त्यांची डॉमिनेटिंग राहते पहिल्या चेंडूवरती जरी एक आली दुसऱ्या चेंडूवरती राकेशने दाखवलेला षटकार पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली धावफलक आपण पाहतो 8 या धावसंख्येवरती आता गरज आहे 15 चेंडूने 11 धावांची सिंगल डबल देखील हा गेम ऑन आहे पाहायला गेले तर खऱ्या अर्थाने बडवळ बी प्लस या संघासाठी मात्र इथून वाकण्याजोगी गोलंदाजी करावी लागेल उसाटणे संघाला जर हा सामना इथून जिंकायचा असेल डॉट चेंडूचं इथून मात्र पर्सेंटेज वाढवावं लागेल ज्या अमरने 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली त्याला इथे देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल पुढील चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून आता मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि मिळेल या 2 धावा 2 ने इथून मात्र धावफलक पुढे धरलं तिसरे धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतो ओव्हर थ्रो झालाय आणि इथून 3 धावा पाहता पाहता कंप्लीट केल्या गेल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण राकेश आणि समीरची गुड कॉलिंग ऑल्सो 3 धावा मिळाल्या धावफलकार आता धावा झाला 11 आणि आता 14 चेंडू 8 ची गरज नक्कीच पारदर्शक येत आहे प्रतीक ढोंगरे यांच्याकडून 2 षटकांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक फलंदाज राकेश आणि समीर यासाठी थँक्यू प्लम पकडलाय सरळ चेंडू आपण पाहतो आदळलाय राकेशच्या पायावरती आणि आता मात्र त्याला परतावा लागेल पहिला आदरा 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय बडवळ बी प्रसंगाला गेलाय प्रमोद अजून हे पाहायला गेलं तर 13 मध्ये 8 बनवायचे आहेत एक षटकाराने सामना जरूर खुला झाला बडवळ संघासाठी मात्र त्या ताकदीची गोलंदाजी मैदानामध्ये अमरच्या माध्यमातून देखील चांगली पहिलं 17 मध्ये त्यांनी बॅटिंग जरूर स्वीकारली तो निर्णय त्यांच्या अंगलट आला कमी धावा झाल्या आता त्या डिफेंड करताना इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल शेवटचा चेंडू हा देखील चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ रेषेत चाललाय क्षेत्ररक्षक आले चांगल्याचे प्रयत्न नक्कीच या ठिकाणी 4 धावा जरूर अडवल्यात मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये पाहतोय धावफलकार धावा 13 आणि आता येणारे चेंडू 12 करायचे आहेत 6 धावा सामन्यामध्ये जो विजेता संघ होईल त्याने उद्या ठीक 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय अजय भंडारी आले गोलंदाजी मार्कवर नक्कीच पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना त्याला जास्त काही योगदान दिलं नाही आपल्या संघासाठी आता मात्र गोलंदाजी मध्ये त्याला इथून चांगली गोलंदाजी करे 12 मध्ये 6 रोखणं पाहायला गेलं तर तेवढं कठीण आहे आणि तेवढं सोपं देखील नाही पहिला चेंडू आपण पाहतोय इथून मात्र निर्धाव फेकला गेलाय अजयच्या माध्यमातून 11 चेंडू आणि आता 6 ची गरज आहे इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आणि थर्ड अंपायर आपण पाहतो मैदानामध्ये जातील आमच्या दत्ता कडवसर
11 चेंडू 7ची गरज. पहिला चेंडू डॉट स्ट्रायकिंगला समीर. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इथून मात्र चेंडू फरार. नक्कीच होता होता वाचवलाय अनुजने. आणि इथून 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मैदानामध्ये प्रयत्न चालू आणि 3 धावा इथून कंप्लीट आणि ओव्हर थ्रो. 4थी धाव घेण्याचा इथून मात्र नकार दिलाय समीरने. आणि या 3 धावा 4 नक्कीच DRS घेतलाय नॉन स्ट्राइक एंडला रनआउट साठी. फलंदाज नाबाद सेफ आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या त्यांची बॅट आली. 4 धावा भेटल्यात. औपचारिकता आता मॅच मध्ये 10 मध्ये 2 करायच्या आहेत. जिथे मात्र जास्तीत जास्त 2 भेटू शकल्या असत्या तिथे मात्र 4 धावा करायला तरी चौकारच म्हणायला पाहिजे. आणि आता गरज आहे उर्वरित चेंडू 10 धावसंख्या 2 ची गरज. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा आता ऑफ ड्रॉयचा फटका आहे आणि 1 धाव मिळाली. आणि आता मात्र सामना इथून मात्र सोपा झालाय बडवळ बी संघासाठी कारण 9 चेंडू 1 ची गरज. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय आणि इथून मात्र MS धोनी स्टाईलने षटकार मारून सामना फिनिश केलाय प्रमोदने. आणि आपण पाहतोय बडवळ बी प्लस संघ जाऊन थेट पोहोचतोय टॉप 6 मध्ये आजच्या या रजनीमध्ये. नक्कीच धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय अनुराग ज्याने पहिले षटक हाताळताना तब्बल 3 धावा देऊन 4 विकेट